पालक कुठे निगेटिव्ह आहेत या फील्डला घेऊन, त्याच्याबद्दल थोडंसं मला ऐकायचं. पालकांच्या केसमध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट काय सर, जेव्हा पालक त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या यंग फेजमध्ये होते, त्या जनरेशनमध्ये एक फिक्स समीकरण होतं जे आज नाही आहे. बरोबर. त्यावेळेसचं आपल्या पालकांच्या वेळेसचं समीकरण हे होतं की एखाद्याची डिग्री झाली तर जॉब 100% मिळणारच, हे फिक्स समीकरण होतं. पण आत्ताच्या मुवमेंटला ती सिच्युएशन नाही, किंवा त्या काळात मी म्हणेन एखाद्याचा डिप्लोमा जरी झाला असेल तरी त्याला 100% जॉब हा मिळायचाच मिळायचा, भले तो छोटा मोठा असेल पण मिळायचा. पण पालकांनी आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, खास करून 2026 मध्ये आपण बोलतोय, एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे सर. आजच्या जमान्यामध्ये फक्त डिग्रीवरती जॉब मिळत नाही. का मिळत नाही? कारण कॉम्पिटिशन तितकी झालेली आहे. आणि त्या काळात कसं होतं की कॉलेजेसची संख्या ही खूप कमी होती, त्याच्यामुळे ठराविक संख्येनेच स्टुडंट पासआउट व्हायचे. पण आताच्या जमान्यामध्ये कॉलेजेसची संख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये खूप जास्त झालेली आहे, तेवढे ग्रॅज्युएट पासआउट होतात. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढल्यावरती नक्कीच कंपन्यांचा कल काय जातो, आम्हाला अजून बेटर कॅन्डिडेट पाहिजे, अजून आम्हाला जास्त स्पेशलायझेशन असलेलं कॅन्डिडेट पाहिजे. सो पालकांनी सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट समजून घेणं आहे, जर का तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला वयाच्या 21-22व्या वर्षापर्यंत त्यांची डिग्री होईपर्यंत सपोर्ट करताय, त्यांनी आयुष्यात पुढं जावं, तर अजून काही महिन्यांचा, कमीत कमी एक 6 महिन्यांचा सपोर्ट त्यांना तुम्ही करणं गरजेचं आहे. ही मार्केटची रियालिटी जर तुम्ही जाणून घेतली ना, तर कुठेतरी तुमचा जो मुलगा किंवा मुलगी आहे त्याला पॉझिटिव्हली घेईल.